सुप्रभात. स्वागत आहे तुमचं आजच्या राशी भविष्यामध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या या राशी भविष्याला आणि जाणून घेऊयात की आज कुणाच्या आयुष्यामध्ये काय घडणार आहे ते. सर्वात पहिली रास मेष रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुम्हाला काही अनुचित घडण्याची भीती राहील, त्यामुळे तुमचं काम हे बिघडू शकतं. व्यवसायाच्या संदर्भामध्ये तुम्हाला आज प्रवास करावा लागेल, परंतु आज कोणताही निर्णय घेताना कोणावरही विश्वास ठेवू नका. कुटुंबातील कोणत्याही सदस्यानं दिलेलं वचन तुम्हाला आज पूर्ण करावं लागेल. कौटुंबिक समस्यांमध्ये तुम्हाला वरिष्ठांचा सल्ला घ्यावा लागेल. आज नशीब 94% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गाईला गूळ खाऊ घाला. आता पुढची रास वृषभ रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुम्हाला एक महत्त्वाचं काम सोपवलं जाऊ शकतं, त्यामुळे तुम्ही थोडे चिंतेमध्ये राहाल. सहकाऱ्यांच्या मदतीनं तुम्ही काम पूर्ण कराल. कौटुंबिक समस्यांमध्ये वरिष्ठांचा तुम्हाला सल्ला घ्यावा लागेल. मुलांना सामाजिक कार्य करताना पाहून तुम्ही आनंदी व्हाल. नातेवाईकांसाठी तुम्हाला पैशांची व्यवस्था करावी लागेल. आर्थिक लाभ होतील. आज नशीब 84% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज बजरंग बाणाचा पाठ करा. आता पुढची रास मिथुन रास. श्री गणेशजी सांगतात की आज सरकारी नोकरी संबंधित काही काम हे तुम्हाला सोपवलं जाईल. नोकरीच्या दिशेनं काम करणाऱ्यांना मोठं यश मिळेल, ज्याचा भविष्यामध्ये फायदा होईल. पार्टनरशिपमध्ये व्यवसाय करत असाल तर उत्पन्नाच्या नवीन संधी तुम्हाला मिळतील. तुम्ही आज धार्मिक स्थळी जाऊ शकता. मुलांना सामाजिक कार्य करताना पाहून तुम्ही आनंदी व्हाल. नातेवाईकांसाठी तुम्हाला पैशांची व्यवस्था करावी लागेल. व्यवसायामध्ये आज एक मोठी डील फायनल होईल आणि आर्थिक लाभ देखील होतील. आज नशीब 67% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज मुंग्यांना पीठ खाऊ घाला. आता पुढची रास कर्क रास. श्री गणेशजी सांगतात की आज संपूर्ण दिवस हा व्यवसायामध्ये तुमचा गुंतलेला असेल. कुटुंबातील सदस्यांसाठी तुम्हाला वेळ काढता येणार नाही. कुटुंबातील व्यक्ती त्यामुळे नाराज होऊ शकते. मुलांची तब्येत बिघडू शकते. काही पैसे तुमचे त्यावरती खर्च होतील आणि तुम्हाला धावपळ देखील करावी लागेल. तुम्ही आज तुमच्या भावाची मदत घ्याल. रखडलेलं काम तुम्ही पूर्ण कराल. आज सरकारी नोकरीशी संबंधित काही काम हे तुमच्यावरती सोपवलं जाईल, ज्याचा तुम्हाला भविष्यामध्ये फायदा होईल. पार्टनरशिपमध्ये जर तुम्ही व्यवसाय करत असाल तर आज तुम्हाला नुकसान होईल. आज नशीब 67% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज सूर्यदेवाला जल अर्पण करा. आता पुढची रास सिंह रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुम्हाला व्यवसायामध्ये थोडं सावध राहावं लागेल. सभोवतालच्या परिस्थितीवरती तुम्हाला बारीक नजर ही ठेवावी लागेल. कोणाच्याही बोलण्यानं तुम्ही प्रभावित होऊ नका. लांबचा प्रवास तुम्ही करू शकता. दीर्घकाळ उधार दिलेले पैसे आज तुम्हाला पुन्हा परत मिळतील, ज्यामुळे तुमची आर्थिक स्थिती ही मजबूत राहील. आज तुमचे काही पैसे हे खर्च होतील. तुमची रखडलेली कामं देखील तुम्ही पूर्ण कराल. आज तुमची तब्येत थोडी बिघडू शकते. आज नशीब 89% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गरिबांना अन्न आणि वस्त्र दान करा. आता पुढची रास कन्या रास. श्री गणेशजी सांगतात की आज सामाजिक कार्यामध्ये सक्रियपणे तुम्ही सहभागी व्हाल, ज्यामुळे लोकांचा तुम्हाला पाठिंबा मिळेल. धार्मिक कार्यक्रमामध्ये तुम्ही स्वतःचे पैसे खर्च कराल. व्यवसायामध्ये काही नवीन करण्यामध्ये तुम्ही व्यस्त राहाल. नोकरदार लोकांसाठी आजचा दिवस हा चांगला राहील. पैसे उधार देताना तुम्ही काळजीपूर्वक विचार करून मगच द्या. नात्यामध्ये आज तुमच्या दुरावा येऊ शकतो. आज नशीब 67% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज योग आणि प्राणायामाचा अभ्यास करा. आता पुढची रास तूळ रास. श्री गणेशजी सांगतात की आज प्रेमजीवन जगणाऱ्या लोकांसाठी जोडीदार काही मागणी करू शकतो, जी पूर्ण करण्यामध्ये तुम्हाला अडचण येईल. व्यवसायामध्ये आज निर्णय घेताना तुम्ही तुमच्या मनाचा ऐका. कोणाच्याही बोलण्यानं तुम्ही प्रभावित होऊ नका. तुमचं मोठं नुकसान होऊ शकतं. कुटुंबासोबत काही महत्त्वाच्या ठिकाणी तुम्ही सहभागी व्हाल. नोकरीमध्ये चांगले लोक तुम्हाला भेटतील. आज तुम्ही कुठलंही काम करताना काळजीपूर्वक करा.
पैसे उधार देताना अत्यंत विचारपूर्वक द्या, कारण आज तुम्ही उधार दिलेले पैसे तुम्हाला परत मिळण्याची शक्यता बिलकुल नाही. आज तुम्ही धार्मिक कार्यक्रमामध्ये सहभागी व्हाल. व्यवसाय करण्यासाठी काही नवीन काम तुम्ही सुरू करू शकता, ज्यामध्ये भविष्यामध्ये तुम्हाला चांगला आर्थिक लाभ होईल. आज जनतेचा तुम्हाला पाठिंबा मिळेल. आज नशीब 82% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज भगवान विष्णूंचे 108 वेळा नामस्मरण करा. आता पुढची रास वृश्चिक रास. श्री गणेशजी सांगतात की आज नोकरीच्या शोधामध्ये असणाऱ्या लोकांना मित्राची मदत होईल. पैशाच्या बाबतीमध्ये आजचा दिवस चांगला राहील. विवाहाचे तुम्हाला प्रस्ताव येतील, ज्यामध्ये कुटुंबाची तुम्हाला मान्यता मिळेल. तुमचं मन देखील आज प्रसन्न राहील. आज नशीब 72% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गरिबांना अन्न खाऊ घाला. आता पुढची रास धनुरास. श्री गणेशजी सांगतात की आज तुम्ही इतरांकडनं काम करून घेण्यामध्ये यशस्वी व्हाल. कडूपणाचं गोडामध्ये रूपांतर होईल. तुम्हाला काही कला या आत्मसात कराव्या लागतील. जोडीदाराशी तुमचा वाद होऊ शकतो. लग्नातील अडथळे तुमचे दूर होतील. कुटुंबातील सदस्यांची तुम्ही मदत घ्या. उत्पन्न आणि खर्च यामध्ये तुम्हाला समतोल साधावा लागेल. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांना आज वडिलांची मदत होईल. पैशांच्या बाबतीमध्ये आजचा दिवस आर्थिक लाभाचा राहील. जर तुम्ही विवाह इच्छुक असाल तर तुम्हाला विवाहाचे चांगले प्रस्ताव येतील, ज्यातनं तुमचं लग्न जुळण्यासाठी मदत होईल. आज तुमचं मन हे प्रसन्न राहील. आज नशीब 63% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज पांढरं रेशमी वस्त्र दान करा. आता पुढची रास मकर रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुमची सर्व कामं पूर्ण होतील. तुम्ही आज कुठेतरी देवदर्शनाला जाऊ शकता. कोणतीही समस्या ज्येष्ठांच्या मदतीनं तुम्ही पूर्ण कराल. कुटुंबामध्ये काही तणाव असेल तर तो आज संपुष्टामध्ये येईल. आज तुम्ही इतरांकडनं काम करून घेण्यामध्ये यशस्वी व्हाल. कडूपणाचं गोडपणामध्ये रूपांतर होईल. जोडीदाराशी मात्र तुमचा वाद होऊ शकतो. कुटुंबातील सदस्यांची तुम्हाला आज तुमचा आर्थिक उद्धार साधण्यासाठी मदत घ्यावी लागेल. तुम्हाला आज उत्पन्न आणि खर्च यामध्ये समतोल देखील राखावा लागेल. आज नशीब 62% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज संकटनाशक गणेश स्तोत्राचं पठण करा. आता पुढची रास कुंभ रास. श्री गणेशजी सांगतात की आज नोकरदार लोकांच्या पगारामध्ये वाढ होईल, ज्यामुळे तुम्ही आनंदी असाल. जुनी समस्या तुम्हाला त्रास देईल. आरोग्याबाबत तुम्हाला जागरूक राहावं लागेल. आज कोणत्याही गोष्टीमध्ये निष्काळजीपणा करू नका. प्रेमजीवनामध्ये तुमच्या तणाव निर्माण होईल. बोलण्यामध्ये मात्र तुम्हाला गोडवा कायम ठेवावा लागेल. आज तुम्ही देवदर्शनाला जाल. कोणतीही समस्या जर तुमच्या कुटुंबामध्ये असेल तर ती आज तुम्ही पूर्ण कराल. तुमच्या लग्नातील अडथळे आज दूर होतील. आज तुम्हाला काही कला या आत्मसात कराव्या लागतील. जोडीदाराशी आज तुमचा वाद होऊ शकतो, परंतु तुम्ही त्यावरती निमूटपणे सगळं ऐकण्याशिवाय दुसरं काहीही करू शकत नाही. आज नशीब 80% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज सूर्याला तांब्याच्या भांड्यातनं जल अर्पण करा. आता पुढची रास मीन रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुम्हाला शुभारंभ किंवा शुभ कार्यक्रमामध्ये सहभागी होण्याची एक संधी मिळेल. त्यासाठी तुम्ही पैसे खर्च कराल, परंतु अनावश्यक खर्च करणं तुम्ही टाळा. तुमचं वैवाहिक जीवन हे आनंदी राहील. मुलांसोबत तुम्ही आज वेळ घालवाल. आज नशीब 81% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही श्री गणेश चालीसाचं पठण करा. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीने राहणार आहे आजचं राशी भविष्य. तर मग आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.